मध्ये आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन केलं। त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय जगन्नाथ पांडुरंग पिसेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहिलं त्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्यात आलं। पंचांचा ग्रीन सिग्नल येतो आणि आपण सामन्याला लगेचच सुरुवात करणार आहोत। 5 षटकांची लढत टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग साठी सज्ज झालाय जय। टॉस जिंकल्यानंतर गावदेवी खरबई संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रण दिले त्या बॅटिंगसाठी मुळगाव संघाला। चला 5 मिनिटं एक्स्ट्रा होतात। टीम खरबई आणि मुळगाव याही संघाला विनंती राहील की आपण लगेचच खेळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तयार व्हायचं। जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहतात अगदी आनंदात आणि थाटामाटात सज्ज झाली क्रीडा नगरी। अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळेल, विलोभनीय दृश्य आपण पाहतोय। पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकी सुंदर क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते। आजच्या 8व्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेच्या आहोत। बदलापूर ग्रामीणचे 8 संघ तुम्हाला आज सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील। डे फॉर्मॅटमध्ये डे नाईट हे टुर्नामेंट सातत्याने आपल्याला दिवस रात्रच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो। आजच्या 8व्या दिवसामध्ये सलामीची जोडी दाखल झाली। जय मल्हार मुलगाव संघाच्या वतीने स्ट्राईक एंडला फलंदाज महेश राणे आणि नॉन स्ट्राईक एंडला सागरला आपण पाहतोय सागर दळवी। स्वतः संघनायक मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना मॅचला सुरुवात होती। पंचांचा ग्रीन सिग्नल जेपी पानकच्या माध्यमातून 2 ऑफिशियल पंच सज्ज। आघाडीचा गोलंदाज सलामीचा आपण पाहतो गावदेवी क्रिकेट संघ खरबईचा बादल सवारे। मॅचला होती सुरुवात। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज महेश, नॉन स्ट्राईक एंडला सागर। चांगले मॅच आपण आज पहिल्या सामन्यामध्ये पाहणार आहोत। 8व्या दिवसामध्ये टाळ्यांनी स्वागत करू। पहिल्या बॉलचं गोलंदाज बादल सवारे सज्ज राईट मोर द विकेटने। पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने आपण पाहतोय दिशा देण्याचा प्रयत्न केला। बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट। क्षेत्ररक्षक सबीर भगत चेंडूच्या पाठीमागे आपण पाहतोय चेंडूला गॅदर करण्यापर्यंत पोहोचले। तोपर्यंत या 2 धावा सहजतेने मिळतील बॅट्समन महेश राणेला। प्रवीण मात्रे जे बुलगावचे संघाचे आधारस्तंभ आहेत आपण पाहतो पाठीराखे त्यांचे स्वागत आपण करू। 10 वाजून 56 मिनिटांनी हा सामना या ठिकाणी चालू झालेला आहे। याच दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे। पहिले षटक चालू आणि पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी संत सुरुवात करत असताना मुळगाव संघाचे खेळाडू सलामीवीर स्वतः आता कॅप्टन आपण पाहतोय स्ट्राईक एंडला सागर दळवीला बादल सवारच्या विरोधात। फुल टॉस बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी व्यवस्थित बॅटवरती येऊ शकला नाहीये। कदाचित आपण पाहिलं तर बॅटच्या थोडंसं खालच्या बाजूला बॅटची आतली कडा लागते आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतो चेंडू अडवण्यात आला 38 सर्कलच्या आतमध्ये 30 गलीच्या आतमध्ये ज्या वर्तुळामध्ये हा चेंडू अंतर्गत आपण पाहिला तर अडवण्यात आला। तोपर्यंत कोणती धाव पाहायला मिळत नाहीये। 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। अतिशय तुल्यबल लढत आहे। पहिला सामना दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार झालेला आपल्याला पाहायला मिळते। सकाळच्या फॉर्मॅटमध्ये थोडासा ड्यू फॅक्टर होता त्यानंतर आपण पाहिलं तर बरोबर 10 वाजून 56 मिनिटांनी हा पहिला चेंडू या क्रीडानगरीमध्ये पडत असताना पाहायला मिळाला। वॉड ऑफ फिल्डिंग शेवटच्या क्षणाला आपण पाहतो चेंडूला अडवला फ्लेक्सिबल काय फिल्डिंग होती। निखिल शेंडेला तुम्ही पाहतायत आणि ते पंचांचा इशारा येतो अगदी आपण पाहतो DRS जाऊया लगेचच आपण पाहतो रेफर केलंय। पाहिलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये जिथे सज्ज असतील आमचे गौरव सावंत सर जे ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड आहेत tenniscricket.in या वाहिनीचे ऑफिशियल सर्व अपडेटर यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला मिळेल की या धावा 6 की फलंदाज या ठिकाणी बाद। द्विधा मनस्थितीमध्ये प्रेक्षकांचा तर षटकार आला परंतु पाहायला जाईल की आता ऑनफिल्ड अंपायर इथून मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना टीव्ही अंपायरकडे पण जाऊ आणि तुम्हाला एक चांगला डिसिजन पाहायला मिळेल।
या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 76 मार्च नंबर तुम्ही पाहतायत. अगदी 8व्या दिवसामध्ये 76वा सामना या स्पर्धेमध्ये चालू आहे. tenniscricket.in वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळतील. एस यावेळेस आपण पाहतो एक चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या, त्यानंतर सिंगल आली. डॉट बॉल नंतर आता आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये आहे. जंप लगावली परंतु त्याचा पाय निखिल शेंडेचा हा लाईनला टच होता. षटकार येईल. धावा मिळतील 6. टीम जय मल्हार मुळगाव क्रिकेट संघाला 6 धावा फलकामध्ये आपण पाहतोय ऍड होत असताना पहिल्या षटकामध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन काय बॅटिंग करतात. वॉट अ शॉट. बॉल चालला मिड ऑफ वरून अगदी लॉंग ऑफ कडे एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील दणदणीत येणारा पहिला चौकार. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती नुकताच त्यांचा शुभागमन झालंय. ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांतजी विकू म्हात्रे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज आहे टीम गावदेवी खरबई संघाला. हा सामना जर त्यांनी जिंकला तर रोख रक्कम 5,000 रुपये त्यांना देण्यात येईल. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर प्रत्येक संघाचे पाठीराखे याचसाठी ओळखले जातात राहुल. अगदी आपण पाहतो प्रत्येकाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गावदेवी खरबई संघ खेळतो जेव्हा तेव्हा तुम्हाला चंद्रकांत म्हात्रे असतील, देवीदास भगत ही नावं आवर्जून पाहायला मिळतील. मग उल्हास शेठ जमदरे यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस गमावल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर सागर दळवीने आम्हाला सांगितलं की आमच्या बाटाला बॅटिंग आली आहे आणि एक आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न पहिल्या मॅचमध्ये करणार आहोत आणि तशी सुरुवात देखील झाली आहे. पहिले षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये बिनपात 13 वरती पोहोचला तो जय मल्हार मुळगाव संघ. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचा आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचा आयोजन केलाय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. जगन्नाथ स्मृती चषक मानाने थँक्यू 13 धावा फलकावरती सकाळचं सत्र तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमी मंत्रमुग्ध करणारं हे क्लायमेट तुम्ही पाहतात. अगदी गवताचा जणू काही गालीचा पसरलाय या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतो. इंटरनॅशनल स्टेडियम प्रमाणे आपल्याला या स्पर्धा पाहायला मिळतात. गेली 7 दिवस आम्ही देखील लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये येण्याचं भाग्य लाभलं. नक्कीच आपण पाहतो आदरणीय मयूरदादा पिसेकर यांचं मी पुनश्च एकदा आभारी आहे. त्या दरम्यान त्यांचे समवेत आदरणीय प्रतीकजी पिसेकर साहेब आमच्या जे मंचावरती उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय फटका सॉफ्ट हँडने वळवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. वॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीम मुळगाव संघाला बाद. आणि आपण पाहतोय अगदी क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम आपल्याला या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण ऐकतो आणि सातत्याने या स्पर्धेचं टायटल सॉन्ग असेल. त्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला भुरळ पाडणारं हे क्रीडांगण आहे.
षटक क्रमांक आपण पाहतो 2ला सुरुवात झाली. निखिल शेंडेला पहिली विकेट मिळाली आहे. 13 वरती लागणारा पहिला धक्का तो मुळगाव संघाला होता. म्हटलं जाताना माझा मराठीची बोलू कौतिके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरा रसिके बळवीन कपाळी केशरी गंध अम्मा शिवरायांचा छंद मुखात एकच नाम घोष जगदंब आणि जगदंबा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा करून पुनश्च एकदा आपण सर्व प्रेक्षकांचं स्वागत करू. खोलवा टप्पाचा बॉल पुनश्च एकदा आपण पाहतो. फुल्लर लेनची लाईन पाहायला मिळत्या. अगदी आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर देखील स्किट होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतात निखिल शेंडेचं कौतुक करावं लागेल. ज्याने मात्र मागच्या षटकामध्ये काय जबरदस्त प्रयत्न केला. 100% एफर्ट आणि 100% कमिटमेंट आपल्या संघाशी का असे ना हे मात्र दाखवून दिलं या अगोदरच्या षटकामध्ये. राऊंड विकेट. इथे लाईन चांगली आहे. बॅटम पारच्या मधोमध बॉल चालला एसटी रक्षकाकडे. हा देखील चेंडू डॉट आला. अगदी संभ्रमात टाकणारा चेंडू होता. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला प्रशांत राणे. अगदी मित्र म्हणेन याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं प्रशांत राणेकडे आणि हा देखील चेंडू आलाय निर्धाव. धावत संख्या स्थिरावली आहे ती फक्त आणि फक्त केवळ पहिल्या षटकामध्ये जी धावत संख्या आपली पाहिली ना ती 13 धावा ही धाव फलकावरती आहे. यावेळी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला. आमचे ऑफिशियल पंच आम्हाला सांगतात रिटर्न क्रीजच्या थोडंसं बाहेर होता चेंडू. एस इट इज वाईड बॉल. धावत संख्या धाव फलकावरती 1ने अंकित होत असताना टीम मुळगाव संघाची 14 वरती पोहोचलाय. 1-14 P2 मध्ये आपण आहोत. पहिल्या पॉप प्ले मध्ये 13 धाबा आल्या. चांगला पॉप बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता मात्र पूर्णपणे स्थिरावली आहे ती धाबा संख्या या सकाळच्या सत्रामध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होती. दिशा खराब जर अगदी आपण पाहिलं तर दशा व्हायला वेळ लागत नाही आहे आणि सलग 2 चेंडू अगदी आपण पाहिलं तर निखिल शेंडेचे त्याच टप्प्यावरती पडत असताना पंच मला सांगतात शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर इथे धाव मिळते अवांतर आणि अवांतर धाब्याने संघाची धावत संख्या ही 15 वरती पोहोचली आहे. पहिलं सत्र आपण पाहतो बन मोकळेपणाने बॅटिंग करायची आहे. कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. अगदी आपण पाहतो मुळगाव संघावरती टॉस त्यांनी जरूर गमावला परंतु सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करायची. किमान अलीकडच्या काळामध्ये शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला 5 षटकामध्ये 55 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगली फायटिंग टोटल बनवायची असेल तर मात्र हा प्रयत्न करावा लागेल. परंतु इथे गोलंदाज हाबी होत असताना आपण पाहतो निखिल शेंडेचं कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतो बलत्यास फॉर्म मध्ये असलेला हा संघ. निखिल शेंडेचं विशेष कौतुक. जेव्हा जेव्हा आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये निखिल शेंडे हा देखील चांगली गोलंदाजी करत असतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान तुम्ही पाहू शकता खरं तर टीम गावदेवी क्रिकेट संघाचे खरबई संघाचे जुळते खेळाडू देवदाजी भगत साहेब त्यांच्या साथीनं खरबे गावचे उद्योजक समाजसेवक उल्हासजी जमदरे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले. आपला विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच टीम गावदेवी क्रिकेट संघ पिंपरोली वाडी विपक्ष टीम जय भवानी शिरगाव. दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी मिड इनिंग मध्ये रिपोर्टिंग करा. यस ओव्हर टू यू काउंटर बॉक्स. धन्यवाद राहुल. बादशाह दिशेने आपण जाऊ. यावेळेस आपण पाहतो राऊंड विकेटने शेवटचा अंतिम बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चालला ताकदीच्या जोरावरती गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न होता. खूप मोठी दरी पाहायला मिळाली आणि त्याला भेदून दुभागून बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. मयूर ग्रुपने ठेवलाय 16. हे मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर आयोजन करताना हो खेळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये आपण धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो जिथे पहिल्या षटकामध्ये 13 होत्या या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा. इकॉनॉमिकल षटक राहिला. सुरुवातीला 5 चेंडूमध्ये 2 अतिरिक्त धावा आपण पाहिल्या निखिल शेंडेच्या गोलंदाजीमध्ये आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार आला तो प्रशांत राणेच्या बाटामधून. 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय या मॅचमध्ये. चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर व्यासपीठाच्या डावा बाजूला महिला कक्ष अजिंक्य रहाणे स्टँड सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटची देवता. त्यानंतर भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा स्टँड
तुम्ही पाहतात उजव्या बाजूला विराट कोहली स्टँड, महेंद्र सिंग धोनी स्टँड असे खच भरलेले तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतो हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण आज बदलापूर वांगणी ग्रामीणचे हे संघ आपण पाहणार आहोत. अतिशय चित्तथरारक मॅचेस तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये पाहायला मिळेल. आजही तीच अपेक्षा सर्व प्रेक्षकांना भरभरून प्रेम प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती केले. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 गोलंदाज आपण पाहतो पुनश्च एकदा सज्ज होतात. बादल संघाच्या वतीने तिसरं. इथे बाटची गडा पाठीमागे बॉल चालला. अगदी आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या पुढे चेंडू पडला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये, कारण अगदी आपण पाहिलं तर चेंडू डॉट निर्धाव यष्टीरक्षकाने व्यवस्थितरित्या त्याला अडवलंय आणि गॅदर करत असताना आपण पाहतोय धावत संख्या ही धावफलकावरती अद्यापपर्यंत स्थिरावली आहे ती 19 वरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कॉट ठाण बोल्ड करण्याची संधी आहे बादल सवारेकडे. फलंदाज अडीकडे होईल बाद. मोठा हादरा लागत असताना जय मल्हार क्रिकेट संघ मुळगावला फलंदाज होईल बाद. 4 विकेट डाऊन. मच ज्यांचा शुभागमन झाले ते आमचे फोटोग्राफर. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षणचित्र ज्यांच्या माध्यमातून टिपले जातात ते आमचे निखिलदादा पिसेकर यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचे स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी या स्पर्धेची ते आमचे अनिकेतजी कुलकर्णी त्यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि जिथे कमी तिथे आम्ही असं समीकरण आमचे रितेशजी भोपी त्यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं राहुल आपण या ठिकाणी स्वागत करू. वेलकम अनिकेत कुलकर्णी, वेलकम निखिल पिसेकर आणि रितेश भोपी. एक या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलं तर ऑफिशियल फोटोग्राफर जर तुम्हाला आपला पीक हवा असेल तर तुम्हाला तो बोर्ड दिलेला आहे निखिल पिसेकरांचा. आपण पाहतोय काल देखील त्याची ॲड आपण ऐकली आणि नक्कीच तुम्ही त्याला व्हॉट्सअप करू शकता. तिथे तुम्हाला तुमचं क्षणचित्र अर्थातच तुमचा जो पीक असेल तो तिथून तुम्ही पिकअप करा. अगदी आपण पाहतोय सातत्याने अत्यंत सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. निखिल पिसेकर यांची देखील अतुलनीय कामगिरी गेली 7 दिवस 8व्या दिवसामध्ये ते सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जाऊया मागच्या दिशेने बादल सवारीला आपण पाहतोय ज्याच्या खांद्यावरती संघनायकांनी जबाबदारी दिली आहे. इथे मोठा फटका खेळायचा होता. अगदी आपण पाहतोय खडेकडे स्ट्रोक फुटवर्कचा वापर नाही आहे. पद लालित्य नव्हतं फलंदाज संदीपकडे आणि आपण पाहतोय सातत्याने इथून मात्र डॉट बॉल येत असताना याही षटकामध्ये या अगोदर 2 धावा आल्या जरूर संदीपच्या बॅटमधून. छोटा पाकेट बडा धमाका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं टीम मुळगावकडून. इथे व्हेरिएशन होतं. बॉल चाललाय हवेमध्ये आपण पाहतोय क्षेत्रशः वेगाने येत आहेत. प्रयत्न भरपूर चांगले राहिले आणि काय जबरदस्त अप्रतिम प्रयत्न करत असताना निखिल शेंडेला तुम्ही पाहताय पुनश्च एकदा. याही अगोदर आपण पाहिला असा प्रयत्न त्याच्या माध्यमातून बराच वेळा आपण पाहिलाय आणि हा देखील या ठिकाणी आपण पाहतो एक चांगला प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला आणि ते धाबा मिळतात 2 त्या फलंदाज संदीपला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. किती धाबा बनावेल हा मुळगाव संघ आणि किती धाबांचा टार्गेट गावदेवी खरवे संघासमोर असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे लाईन चांगल्या बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतो पंच आमच्याकडे वळतात. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर राहिला. चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. टप्पा अचूक होता परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. त्याचं कारण की पंच आमच्याकडे वळतात ॲज इट इज अ वाईड बॉल. अवांतर धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावा या धावफलकावर एक्स्ट्राच्या रूपाने अद्यापपर्यंत आपण पाहतोय सनी भोईरचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात 3 धावा एक्स्ट्रा आल्यात या डाबामध्ये. ऑन साईडला खोळबा टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घरंगळत रेंगाळत डीप मध्ये. तोपर्यंत एकच सिंगल धाव. दिनेश बागला तुम्ही पाहतात. एक वेगळाच अंदाज, एक वेगळी शैली नेहमी आपण त्याची पाहिली आणि आजही तो एक वेगळ्याच भलत्याच फॉर्ममध्ये. गावदेवी खरवे संघाचा या सीझनमध्ये आपण पाहिलं तर इन्फॉर्मचा संघ आहे. प्रतिस्पर्धी संघ मुळगाव हा देखील संघ काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे
परंतु पहिल्या डावामध्ये पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला या मॅचवरती. अगदी आपण पाहतो प्रभावशाली गोलंदाजी होती आहे ती गावदेवी खरवे संघाची. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8.33च्या सरासरीने 25 वरती पोहोचलाय तो मुळगाव संघ. खेळाडू सारे मैदानान खेळत जितीन. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला क्वालिटी A1. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच गावदेवी क्रिकेट संघ पिंपरोलीवाडी आणि त्यांचे अगेन्स्ट शिरगाव सागर. दोन टीमची आपल्याला विनंती आपण टॉससाठी मिड इनिंगमध्ये रिपोर्टिंग करायचं. बघा आपणास विनंती आहे दोन टीमची कॅप्टन आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं. लगेच आपण जसं मिड इनिंग होईल तसं लगेच नाणेफेकीचा कौल इथे मात्र करणार आहोत. त्यामुळे आपण दोन्ही टीमची आपल्याला विनंती करतो आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. येस टीज आहे. इंटरनॅशनल लेवल सारखा स्टँडर्ड हैया चषकाचा. स्टँडर्ड हैया चषकाचा. थँक्यू. लक्षात असू द्या टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाची आहे. टीम गावदेवी खरवे संघासाठी टाइम अलर्ट आहे. 3 मिनिटामध्ये हे षटक कंप्लीट त्यांना करायचं आहे. या अनुषंगाने आता मात्र गोलंदाजी करावी लागेल 4थ्या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय जिथे 8.33च्या सरासरीने अगदी आपण पाहतो धावगती आपल्याला पाहायला मिळते. जय मल्हार क्रिकेट संघ मुळगाव संघाचे पंकज भंडारी हे देखील माझा आनंद घेतात. त्यांना विनंती आपण या आपलं स्वागत आहे. त्यांच्याकडून टीम मुळगावला देखील शुभेच्छा. धावा संख्या फलकामध्ये अद्यापर्यंत 25 आहे. गोलंदाज सज्ज दिनेश बाग राईट आर्म राऊंड विकेटने. आखू टप्पाचा बॉल अगदी आडव्या बाटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक जज करतात परंतु अगदी सूर्याची किरण ही डोळ्यावरती पडतात आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल तो फलंदाजांना. यावेळेस 2 धावा संदीप आणि त्याच्या साथीनं प्रशांतला तुम्ही पाहतायत. मोठ्या फटक्यांसाठी प्रशांतला देखील ओळखलं जातं परंतु आता त्याची बाट मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. धावत संख्या फलकावरती आपण पाहिले तर 2 ने पुढे सरकत्या 27 वरती पोहोचलाय तो मुळगाव संघ. अगदी आपण पाहतो दोन्ही संघ धाकड संघात बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे आणि आता दोन्ही संघांमध्ये चालू असलेली कडवी झुंज स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. चेंडू अगदी आपण पाहतोय झपकन अंगावरती येणारा पाहायला मिळाला. एसटी रक्षक क्लोज आहेत समीर भगत यांना तुम्ही पाहतायत. चेंडू गादर करतात तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव पाहायला मिळत नाही आहे. अगदी या सत्रामध्ये आपण पाहिलं ना तर खूप कमी धावा पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगलाय याच्यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू. आपण पाहतोय छोटा पाकेट बडा धमाका बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने मिड विकेटला क्लिअर करत असताना यूज इट षटकार. मी अखूट टप्प्याचे चेंडू टाकाल शॉर्ट ऑफ प्लेनचे जेव्हा तुम्हाला त्याच्यावरती लगेचच क्विक रिप्ला पाहायला मिळेल. दिनेश बागचा एक चेंडू आपण पाहिला तर आता शॉर्ट ऑफ प्लेनचा होता त्याच्यावरती आक्रमण झाले. इथे लाईन चांगली आहे. बाटम पाडच्या मधोमध आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न होत होता परंतु नकार दिला. प्रशांतला माहिती आहे कदाचित धोका होऊ शकतो आणि आज दरम्यान आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग होते. मागे देखील अष्टरक्षकाच्या बाकप पळतोय त्या ठिकाणी तुम्हाला कल्पेश जमदारे पाहायला मिळतील. धाबत संख्या फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय षटकारानंतर डॉट बॉलला. इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर हलकासा टर्न होतोय. अगदी आपण पाहतो थोडासा बाहेर आला आणि आज दरम्यान हा देखील चेंडू अप्रतिम राहिला गोलंदाजाच्या फेवर मध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ चालू आहे. अद्यापर्यंत 8 धावा गोलंदाज दिनेश बागच्या या षटकामध्ये खर्च झालाय. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावत संख्या पंच या ठिकाणी वाईट साठी पंच ओके. बॅटिंग रिव्ह्यू घेण्यात आला. बॅट्समन आपण पाहतोय चेक केला जाईल. आमचे
हेमंत शेट्टी मॅन फ्रॉम शहापूर. एस इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल असेल. अगदी आपण पाहतो अनुभवी पंच आहेत आमचे राम पाटोळे आणि त्यांच्या समवेत सतीश जाधव. जे पी पॅनलच्या माध्यमातून आपण पाहतो दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आत आणि तिसरे पंच आमचे हेमंत शेट्टी यांना तुम्ही पाहतात. यावेळेस लॉंग ऑफला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज संदीपच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार, षटकार. आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता आणि जणू काय परफेक्ट रडार मध्ये चेंडू आला. बॅटच्या व्यवस्थित संपर्कात सानिध्यात आला आणि त्याला मात्र फेकून दिलं फलंदाज संदीपने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 चेंडूमध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 19 वरती नाबाद खेळतोय संदीप आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर प्रशांत राणे जो 5 चेंडूंचा सामना करत अवघ्या 4 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अगदी समाप्तीनंतर 39 वरती पोहोचलाय. जय मल्हार क्रिकेट संघ मुळगाव. फलंदाज इथे 2 त्यांनी गमावलेत. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला 2 फलंदाज लवकर गमावले. 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी आपण पाहिलं तर करवई संघ दिलेल्या वेळेनुसार 3 षटकामध्ये हेही षटक कंप्लीट झालं. त्यांचे कौतुक व्हायला हरकत नाही. अगदी आपण पाहतो प्रत्येक संघाला हे अलर्ट आहे की 4 षटकं तुम्हाला केवळ 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 30 आर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही पेनल्टी आहे. अर्थातच आपण पाहतोय इथे अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षक व्यवस्थित चेंडू गॅदर करता. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धावबादच्या रूपाने आणखीन एक विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय टीम मुळगाव संघाला लागणारा हा धावबादच्या रूपानं आणखीन एक धक्का. तर पंच ऑफिशियल आमचे जे पी पॅनल अतिशय दिलेल्या वेळेनुसार पुनश्च एकदा प्रत्येक दिवसामध्ये ते सज्ज असतात. अफाट त्यांची मेहनत, त्यांच्या कामगिरीला देखील आपण सलाम करू. कारण डे नाईट फॉर्मॅट असल्या कारणाने आपण पाहतो लगेचच सकाळी उठून देखील लवकरात लवकर क्रीडांगणावरती रिपोर्टिंग करायची असते. इतकी धावपळ महाराष्ट्रभर भ्रमण करणारे हे पंच आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज गौरव मात्रे. आखो टप्पाचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक येत आहे डाऊन द बॉल. आपण पाहतो वाइडिश लॉंग गॉनला निखिल शेंडे टिपली जाईल झेल. फलंदाज ठिकाणी होतो बाद. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. साऱ्यांचा करतोय सन्मान, साऱ्यांचा करतोय सन्मान. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक बदलापूर शहराची हाय शान, बदलापूर शहराची हाय शान, बदलापूर शहराची हाय शान. निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीनं, ये निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीनं. ब्रँड बनलाय चषक आपला. थँक्यू. आपण पाहिलं तर या डावाचा आपण विचार केला तर सनी भोईर आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात की 13 वरती पहिली विकेट पडली, त्यानंतर 19 वरती दुसरा धक्का लागला, 39 वरती 2 धक्के अगदी लागोपाठ लागलेत. या अगोदर सांघिक यश मिळालं आणि आता वैयक्तिक यश मिळत असताना फलंदाज त्या ठिकाणी होतो बाद. परतावा लागेल. अगदी आपण पाहिलं तर संदीप धुमाळला देखील माघारी परतावा लागते. शेवटचा अंतिम षटक, काही चेंडू शेष आहेत. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेले तमाम लाडके प्रेक्षक वर्ग त्यांचे मनपूर्वक स्वागत स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 मध्ये. यावेळेस धीम्या गतीचा बॉल, अगदी आपण पाहतो फिंगर रोल केलेत. चेंडू मात्र अगदी आपण पाहिला तर थोडासा स्लोवर पद्धतीचा पाहायला मिळाला आणि अगोदरच खेळण्याचा मानस अंगलट आला फलंदाजाचा. हा देखील चेंडू डॉट आलाय.
या षटकामध्ये अद्यापर्यंत गौरव म्हात्रेने एकही धाव खर्च केली नाही आहे. वाखणण्याजोगी षटक आहे. बादशी कडा पाठीमागे आपण पाहतोय ओमकार शेंडे त्या ठिकाणी होते. अगदी आपण पाहतोय थोडस मिसफिल पाहायला मिळाले. पाठीमागे बॉल चालला, 2 धावा कंप्लीट केले. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवलाय. पाहावं लागेल, कदाचित इथे धोका होऊ शकेल आणि फलंदाज या ठिकाणी माघारी पडतील. तिसऱ्या धाबेसाठी आणखीन एक फलंदाज बाद. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आता अद्यापर्यंत सनी भोईर आम्हाला सांगतात की स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल मॅच नंबर 76 मुलगाव वर्सेस खरवई असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरवई संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रण दिलं. त्या बॅटिंगसाठी मुलगाव संघाला अद्यापर्यंत मी म्हणेन पूर्णपणे जखडलंय या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज सज्ज गौरव म्हात्रे. ऑन साइडला वॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आले आले आपल्या नावाचा परिचय देत असताना बॅट्समन चेतन कदमच्या बॅट मधून आलाय. हा बिग शॉट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा खणखणीत षटकार. जाण्याचा प्रयत्न करतात चेतन कदम. 47 वरती पोहोचलाय मुळगाव संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पाहावं लागेल, उंची जास्त आहे, लांबी किती मिळेल, परंतु इथे शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यात आला. मित्र म्हणजे निखिल शेंडे होते. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला. किमान 1 धाव आता आपल्या संघासाठी वाचवली आहे आणि इथून मिळतील 3 धावा. आणि या 3 धाब्याने आपण पाहतो जमल्लार क्रिकेट संघ मुळगाव जाऊन पोहोचला. पहिल्या सत्रामध्ये 50 हा आकडा त्यांनी पार केला. 50 वरती पोहोचलाय आणि आता आपण पाहतो 51 धावसंख्येचं लक्ष असेल या मॅच मध्ये. द्वितीय सत्रामध्ये टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवईला 30 बॉल 51 ची गरज. संघाची गरज आहे टीम खरवईला. नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करूया दोन्ही संघाचे कॅप्टन. टॉस साठी रिपोर्टिंग करा, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असेल आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉससाठी. मी विनंती करेल गुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांतजी म्हात्रे साहेब आपण या आपला शुभ हस्ते मी करतो टॉस. नाणेफेकीचा कौल आम्ही करतो. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 2 ताकदवर टीम तुम्ही पाहू शकता. एका बाजूला साजर काझी 11 शेरगाव, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी. या 2 टीमच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करतोय. येस, प्रथमेश तुपे आता कॉल करतील. टॉस जिंकला टीम गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी या संघानं. आपल्यासोबत विनायक गोरे आहेत. टॉस जिंकला प्रथमेश, आपण थांबायचा. टॉस जिंकला, निर्णय काय? आम्ही पहिले बॅटिंग करू. खरं तर पिंपलोलीवाडी संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकतो त्यावेळेस बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारत असतात. मागील वर्षी खरं तर आपण पाहिलं याच मैदानावरती नक्कीच स्वप्नातून साकारलेली बाईक तुम्ही जिंकली आहे. खरं तर अनिल पादीर ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ केला. यावर्षी कशा प्रकारची गेम प्लॅनिंग असेल, कशा प्रकारचा खेळ कराल? कारण मागच्या वर्षी खरं तर इम्प्रेसिव्ह कामगिरी आम्ही पाहिली आहे आणि एक मोठा संघ तुमचा बदलापूर भागातून नेहमीच जाणला जातो. यावेळेस देखील शिरगाव संघ जो एक मोठा संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. काय गेम प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग फक्त खेळत राहू, चांगला देण्याचा प्रयत्न करू. खरं तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी संघ पिंपळवाडी संघ आहे आणि आदिवासी विभागामध्ये हा एक मोठा संघ आहे आणि नेहमीच तुम्ही बदलापूरमध्ये देखील भरपूर चांगला खेळत असतात. काय सांगशील यंदाच्या वर्षीची सुरुवात, किती ट्रॉफीज तुम्ही जिंकलेत? यावर्षी फायनल आमच्या 4 झाल्या, सेकंड 4 झाल्या. मागील वर्षी तुम्ही सांगितलं होतं की आम्हाला ही स्पर्धा खेळण्यासाठी भरपूर इच्छा होती. मागील वर्षी तुम्हाला मयूरदादांनी प्रवेश फी या स्पर्धेमध्ये दिली होती. खरं तर तुमच्यासाठी मयूरदादांनी सांगितलं होतं की तुम्ही जी प्रवेश द्याल 16,000मधून जेवढी तुम्ही द्याल तेवढी आम्ही स्वीकारू, मग 5,000 दिले तरी चालतील, परंतु तुम्ही पूर्ण प्रवेश फी दिली होती. आणि यावर्षी तुम्ही आयोजनाबद्दल काय सांगाल आणि आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्याबद्दल 2 शब्द? आयोजन सांगायचं तर शब्दच नाहीत. एवढं भारी आयोजन आहे. मयूरदादाने प्रतीकदादाचं
जेवढं कौतुक करतो तेवढं कमीच आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असतील. आपल्यासोबत प्रथमेश आहेत. प्रथमेश आपण यायचं आहे. प्रथमेश टॉस गमावला आहे, परंतु टॉस गमावल्यानंतर तरी देखील फिल्डिंग वाटायला आली आहे. जे पाहिजे होतं ते मिळालं. खरं तर शिरगाव संघ देखील यंदाच्या सीझनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये संघ आहे आणि खूप चांगला खेळ सागर असेल कुंदन असेल नेहमीच खेळला जातो. परंतु आज या स्पर्धेमध्ये समोर पिंपरीवाडी संघ आहे, त्यांच्या आगे क्षेत्ररक्षण करायचं आहे. आज कोणते असे नवीन गोलंदाज असतील त्यांच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल? या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा छान आहे. थँक्यू सो मच. एका बाजूला सागर इरमाळी तर दुसऱ्या बाजूला विनायक गोळे, एका बाजूला कुंदन भोसले तर दुसऱ्या बाजूला अनिल पादीर. असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शिरगाव बनाम या 2 टीमच्या दरम्यान एक मोठा सामना रंगणार आहे. मित्रांनो, कोणी कुठेही जाऊ नका. इथे मात्र टॉस जिंकला टीम पिंपळेवाडी संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. इन्व्हाइट केलं इथे मात्र टीम शिरगाव संघाला क्षेत्ररक्षणासाठी आणि पुन्हा एकदा मात्र सुरुवात होईल. ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या डावामध्ये धावा इथे बनल्या गेल्या, 50 धावा बनल्या गेल्या आणि 51 धावांचं लक्ष्य उराशी बाळगून सलामी जोडीमध्ये त्याच्यात दाखल झाले गौरव म्हात्रे आणि त्याच्या साथीनं बादल सबारे. ही जोडी तुम्हाला पार मिळते. अंपायर सिग्नल गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. 11 वाजून 31 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होते. दुसरा डाव तुम्ही पाहताय सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश राणे तर स्टॅकिंग रेवरती गौरव. पहिला बॉल बॅकफुटला गेले, पंच केला इनसाइड आउटचा नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल चाललाय पॉइंटला आणि डीप मध्ये खेळाडू तुम्ही पाहताय पोहोचलाय. उचलून फेक करेल दरम्यान इथे मात्र 2 धाबा मिळतील. सुरुवात झाली आहे. यावेळेस तुम्ही पाहताय गौरव मात्रेच्या बॅटमधून 2 धाबा इथे एकपटला गेल्या. 2 धाब्याच्या साथीनं स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलं गौरव मात्रेच्या बॅटमधून. टीमची टोटल 2 धाबा. 51 धाबाचं लक्ष तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि 2 धाब्याच्या साथीनं चांगली सुरुवात म्हणावी लागेल. फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं. क्षेत्र मोकळे त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न फसला आणि दुसरा बॉल निर्धाव फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय महेश राणे. पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली होती टीम मुळगाव संघाच्या माध्यमातून. तदनंतर तुम्ही पाहिलं संघ थोडंसं अडचणीत सापडला. एकामागे एक फरदात बाद होत गेले, परंतु आता धाबा रोखायचे याच अनुषंगाने गोलंदाजी होती. आडबा बाट घेतला ऑन साईडला मिडविकेटला बॉल चालला टायमिंगच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. येतील यार सामना मैदानी रंगणार, सारे जमून येतील यार सामना मैदानी रंगणार. थँक्यू सो मच. हा षटकार आलाय. पहिल्या बरोबर ते दुहेरी, दुसऱ्या बरोबर ते तुम्ही पाहिलं 2 धाबा. तदनंतर हा षटकार आलाय. या 2 धाब्याच्या मदतीने आणि षटकाराच्या मदतीने धावफलक 8 या आकड्यावरती जात असताना आतापर्यंत धावफलक पुढे सरकतो आहे. गोलंदाज महेश लेफ्टम राऊंड द विकेटनं. सलामीला महेश दाखल झाला होता. जास्त काही वेळ तो खेळपट्टीवरती राहिला नाही. त्याने फक्त आणि फक्त 3 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि आता गोलंदाजी करत असताना लेफ्टम राऊंड द विकेट. फुल टॉस होता. यावेळेस देखील मोठा फरका खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाव मिळणार नाही या नकार दिला. बादल सबारेच्या माध्यमातून माहिती होतं बादलला मेडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. खरं तर जरी ते धाव घेतली असती तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु फुलटॉस बॉल कन्वर्ट झाला नाही. या गौरव म्हात्रेच्या बॅटमधून 8 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. स्वप्नबाद सुरुवात करत असताना गौरव म्हात्रे 4 बॉल फेकलेत महेशनं. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्किलिंग शॉट टेकिंग या बॉल चालक कव्हरला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
असताना गौरव मात्रेला तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमध्ये एक षटकार, एक चौकार, एक दुहेरी धाबा. धाव फलक पुढे सरकत असताना आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या 12 धाबा. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. भरपूर समाचार घेत असताना यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू होता, फक्त इथे मात्र दिशा दिली. संपर्क व्यवस्थित नव्हता, बॅट अँड बॉलचा धाव मिळणार नाही. षटक क्रमांक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 12 धाबा. खरं तर 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंगवरती उभा होता बदल सवारे, त्याला आता स्ट्राईक मिळाली आहे 7व्या बॉलवरती. परंतु षटक क्रमांक पहिलं जे मात्र पॉवर प्लेचं समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये 12 धाबा. एक चांगली सुरुवात मी म्हणेन टीम करबई संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 51 धाबा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये आणि त्याच धाबांचा पाठलाग करत असताना मी म्हणेन चांगली धावसंख्या उभारण्यात आली आहे टीम गावदेवी क्रिकेट संघ करबईच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता या स्पर्धेचा आनंद घेत असताना देवदासजी भगत साहेब, त्याच्या साथीनं उल्हासजी जमदरे यांना तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती. चंद्रकांतजी मात्रे साहेब असतील स्पर्धेचे शिल्पकार, प्रतीकजी पिसेकर साहेब, अनिकेतजी कुलकर्णी यांनाही तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचा आनंद घेत असताना. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धेचा 8वा दिवस तुम्ही पाहू शकता. खरं तर आजच्या दिवसामध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने 8 संघ इथे मात्र खेळताना दिसतील. पहिला सामना करबई बनाम मुळगाव, दुसरा सामना शिरगाव बनाम पिंपळीवाडी, तिसरा सामना तुम्हाला श्री गणेश मानकेली विपक्ष सारायरमन चिखलोली ठाकूरपाडा अशा लढती तुम्हाला आज मात्र पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती 12 धाबा. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय प्रथमेश लाड. पहिला बॉल यावेळेस मात्र फक्त दिशा दिली आहे. बॉल चालाय स्क्वेअर लेगला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. संदीप धुमाळ चेंडूवरती पोहोचले, उत्तम फेक करतील. दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 13 धाबा. माहिती आहे बादल सवारला देखील खरं तर बॅट्समन गौरवचा बल्ला बोलतोय, त्याच अनुषंगाने स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक गौरवला दिले. एक सिंगलच्या जोडीने धावफलक पुढे जाईल. आत्तापर्यंत 13 धाबा. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. शॉर्ट टर्मानला खेळाडू, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तुम्ही पाहता, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू, डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू तुम्ही पाहता, लॉंग ऑनला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि 20 शेपमध्ये लॉंग ऑफला एक खेळाडू अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. गौरव मात्र याच खेळासाठी तर जाणला जातो. सातत्याने गॅप्स ऑफ सिलेक्शन तो नेहमीच करत असतो. आता देखील तुम्ही पाहता पॉईंटला जो खेळाडू होता त्याच्या अगदी बाजूने चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे व्यवस्थित संपर्क नव्हता. बॅट अँड बॉलचा क्षेत्ररक्षक देखील उपस्थित होता, त्यामुळे धाव इथे मिळणार नाही आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल निर्धाव आला. 4 बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. गोलंदाज प्रथमेश लाड. या बळीला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे मैदानावरती, परंतु पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 3 बॉल तुम्ही पाहता जिथे मात्र फेकले गोलंदाज प्रथमेशने, परंतु फक्त सिंगल धाव खर्च केली. सिंगलच्या साथीनं धाव फलक 13 याकड्यावरती पूर्णपणे आता स्थिरावल्या. या बॉलवरती धाव मिळणार नाही. सलग 2 बॉल गौरव मात्रेसारख्या बॅटरला उभं ठेवले प्रथमेशच्या माध्यमातून. ही जमेची बाजू आहे टीम जय मल्हार मुळगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होते राऊंड द विकेटनं. चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोचला की काय, लॉंग ऑनला खेळाडू जज करतोय. डीप मध्ये हाताचा पिसारा फुलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल टीम गावदेवी क्रिकेट संघ खरबईला. फलंदाज बाद. लवकर लागला गौरव मात्रे आता मैदान सोडतोय. नवीन खेळाडू मध्ये समीर भगत आता दाखल होतोय. समीर भगत एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहे, त्याला इथे मात्र धावसंख्या चांगली बनवावी लागेल. याच अनुषंगाने तो दाखल झालाय, परंतु पहिला धक्का यावेळेस तुम्ही पाहताय गौरव मात्रे जो अष्टपैलू खेळाडू तो लवकर इथे बाद झालाय. थोडंसं चिंतेचं वातावरण आता डगआउटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण गौरवने कित्येक सामने त्याने जिंकून दिलेत. खरं तर श्री मलंगड इथे जाऊन देखील एक मोठी स्पर्धा चिंचपाडाची आपण पाहिली असेल, तिथे देखील कमीत कमी बॉलमध्ये अर्धशतक त्याने झळकावलं होतं आणि तोच खेळाडू तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये लवकर बाद झाला. षटक क्रमांक दुसरं मी कौतुक करेल प्रथमेश लाडचं, ज्याने आतापर्यंत जवळजवळ 5 बॉल फेकलेत, 4 बॉल फेकलेत आणि एकच धाव खर्च केली आहे आणि एक महत्त्वाचा फलंदाज देखील बाद केला आहे.
स्ट्रायकिंग एंडवरती समीर. चांगला फटका पाहायला मिळतो. 20 मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा जेल टीपला अजून एक धक्का लागेल टीम खरबईला. समीर भगत आयला पावली माघारी. फलंदाज बाद. एक धक्का लागलाय मैदानामध्ये. समीर भगत मैदान सोडतोय. चिंतेचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावरती टीम खरबई संघासाठी, कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय 2 धक्के सलग लागलेत मैदानामध्ये. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय दिनेश वाघला तुम्ही पाहताय. दिनेश आणि बादल सवारे ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. खरं तर पूर्णपणे आता संघ अडचणीत सापडलाय, कारण सलग 2 धक्के मैदानामध्ये दिलेत. गोलंदाजी करत असताना प्रथमेश लाडच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जिथे 12 धाबा आल्या जरूर, परंतु आतापर्यंत 5 बॉल फेकले, 2 महत्त्वाचे खेळाडू बाद केलेत आणि फक्त सिंगल धाव खर्च केली आहे गोलंदाज प्रथमेश लाडच्या माध्यमातून. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम जय मल्हार मुळगाव संघाच्या माध्यमातून. टॉस गमावला त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना मी म्हणेन 50 धाबा एकपटल्या गेल्या आणि 51 धाबा आता रोखत असताना चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 तुम्हाला पार मिळतो. अंतिम बॉल म्हणतो गो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. कबरच्या क्षेत्रामध्ये खरं तर डिफेन्स केलंय. पहिल्या बॉलवरती सेट होण्याचा प्रयत्न केला दिनेश वाघच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 तुम्ही पाहता आतापर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव त्यांनी खर्च केली आहे आणि जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही या, कारण खरबईसारख्या मोठ्या संघाच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय गौरव म्हात्रे समीर भगतची विकेट त्यांनी संपादित केली आणि फक्त सिंगल धाव खर्च केली आहे मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी बनावी लागेल. आमचे साथी स्कोरर सनी भोईर आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. भरपूर मोठी जिम्मेदारी या 9 दिवसामध्ये त्यांच्या खांद्यावरती. खूप चांगले स्कोरिंग त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड आपण सजवतोय. 2 षटकाच्या अंती 13 धाबा. सर्कलची पाबंदी संचारबंदी आता पूर्णपणे आटपून लावली आहे आणि आता षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा यासाठी आपण पाहिलं. खरं तर टीम मिटिंग इथे बोलवण्यात आली आहे आणि तदनंतर आता तुम्ही पाहताय 3ऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय चेतन कदम. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 3रा गोलंदाज सज्ज होता. गोलंदाजी मार्कवरती चेतन कदम, बादल सबारे आणि दिनेश वाघ ही जोडी तुम्ही पाहताय मैदानावरती खेळत असताना. या दोन्ही खेळाडूंना जर इथे मात्र हा सामना जिंकवला तर आदरणीय देवदाजी भगत यांच्याकडून 5,000 रुपयाचा रोख रक्कम या दोन्ही खेळाडूंना देण्यात येईल. गोलंदाज चेतन, चला अधिकचा वेळ खर्च करू नका सागर, आपल्याकडे वेळ कमी आहे. 12 वाजून आपण पाहिलं होतं 11 वाजून 31 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता आणि आता तुम्ही पाहताय 11 वाजून 43 मिनिटं झालेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कबरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला पार मिळतोय. डीपमध्ये संदीप धुमाळ चेंडूला फेक करतील, दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक आता पुढे सरकत असताना. खरं तर 13 या आकड्यावरती धावसंख्येची पूर्णपणे कोंडी झाली होती आणि आता ती कोंडी फोडण्यात आली आहे. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 गोलंदाज तुम्ही पाहताय चेतन कदम. पहिल्या बॉलवरती 10 कदम दाखवत असताना 2 धाबा इथे एकपडल्या बॅटर बादल सबारेच्या माध्यमातून. अजून या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉलमध्ये 36 धाबांची गरज होती. इथे मात्र तुम्ही पाहताय खरं तर ब्लॉकहॉलचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहू शकता ज्या चेंडूचा आदर होत असतो, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉकहॉलचा चेंडू वापरला चेतन कदमच्या माध्यमातून आणि पूर्णपणे मी म्हणेन खोलून ठेवलं होतं. बॅटर बादलला नाही जमलं. या मॅचमध्ये प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज चेतन आडवा बाटणं खेचण्याचा प्रयत्न, बॉल चालला येते मात्र मिड विकेटला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतो. एक चिक सिंगलवरती थांबावा लागेल. डीपमध्ये 12च्या वेगानं झपाट्यानं खेळाडू चेंडूवरती पोहोचला. कुमार होते ज्याने मात्र चेंडूला फेक केली आहे. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये अजूनही 35 धाबांची गरज या मॅचमध्ये. चांगली सुरुवात टीम जय मल्हार मुळगाव संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला संघर्ष सुरू आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहता टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवईचा दिनेश वाघ ज्याने मात्र एक चेंडू फेस केलाय. एकही धाव आतापर्यंत त्याने काढले नाही आहेत. दुसऱ्या बाजूला बादल सवारी खेळतोय, तो देखील सिंगल डबलला प्राधान्य देतोय. गोलंदाज चेतन कदम राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर होता, ऑन साईडला खेचलाय, फटका फर्स्टला, स्क्वेअर लेगला खेळाडू कॅच ड्रॉप. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाही आहे. इथे जेल सुटलाय, तो देखील कोणाचा तर दिनेश बागचा. याची किंमत तुम्हाला मधाच्या पदे मोजावी लागेल. स्क्वेअर लेगला खेळाडू तुम्ही पाहताय खरं तर भूषण भंडारी होता, ज्याने मात्र कॅच सोडला. असं म्हटलं जातं ज्या प्रकारे संगीतकाराला बातकाची साथ हवी असते ना, त्या प्रकारची साथ नेहमीच गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची हवी असते, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे. एक सिंगल पुन्हा एकदा जोडली गेली, धावफलक पुढे सरकेल 17. या आकड्यावरती अजून या मॅचमध्ये 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धाबांची गरज आहे. गुरदस्त यार या वेळेला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा इथे मात्र एस्टनच्या मागे तुम्ही पाहू शकता. इथे उत्साह साजरा जरूर केला, तदनंतर अपील देखील केली आहे, परंतु पंच दोन्ही पंच इथे मात्र शाला मशुरा करतील. तदनंतर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत येईल यात शंकात नाही आहे. 14 बॉल 34 धाबांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये मैदानावरती घडले काय बिघडले काय या साऱ्या गोष्टी आता चेक करतील दोन्ही पंच. राम पाटोळे सर त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये नितेश कदम ही पंच कमिटी आणि आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये मॅन फ्रॉम शहापूर हेमंत शेट्टी सर. एक चांगला निर्णय अपेक्षित असेल पंचाकडून. जे पी पॅनल तुम्ही पाहू शकता, अफाट चांगली कामगिरी या स्पर्धेमधून त्यांची आपण पाहिली आहे. यस तिसऱ्या पंचाकडे मागणी आता करण्यात आली आहे. यस चेंडू खाली पडलाय का हे आता चेक करायचं हे पंचाने सांगितलं आणि आमचे हेमंत शेट्टी सर आता चेक करतील नक्की घडले काय, तुमच्यापर्यंत पोहोचवतील. दूध का दूध पाणी कावर पाणी. आता tenniscricket.in ही वाहिनी तुम्ही पाहू शकता, ज्याच्या माध्यमातून देखील चेक करण्यात येईल. OUT फर्दर बात. खडा घेतली त्यानंतर यस्त्यांच्या मागे लाजबाब चित्रक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. महेश राणे होते यस्त्यांच्या मागे. आज महेशला बॅटिंग करत असताना अपयश पदरी जरूर पडलं, परंतु गोलंदाजी करत असताना 12 धावा त्याने खर्च केला आणि आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो दाखवतो आहे या मॅचमध्ये. 17 धावा बनल्या गेल्या. 51 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अजून या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 34 धाबांची गरज. प्रशांत जमदरे येतो नवीन खेळाडू मदरचारमध्ये यंगस्टर खेळाडू आता दाखल झाला. स्ट्रायकिंग नंबरवरती तो बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मदरचारमध्ये दिनेश वाघ. गोरदस्त यार चांगला फटका बाहेर मिळतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल मात्र यावेळेस तुम्ही पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला दाखल होतोय. दरम्यान या 2 धाबा क्षेत्ररक्षक उपस्थित होता, प्रयत्न चांगले होते, परंतु गोळीच्या वेगाने हा चेंडू आला. तदनंतर या 2 धाबा इथे एकपडल्या गेल्या आणि या 2 धाबाच्या 7व्या धावफलक. आतापर्यंत तुम्ही पाहता 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 32 धाबांची गरज. ड्रिंक्समॅन मग त्याच्यात दाखल होतो तोपर्यंत आपल्याकडे बेळल्या देबूया DJ रॉनीला एक सुपर्ण संधी. ऐकूया गणपती बाप्पाचं एक चांगलं संगीत. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय जोशान सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतंय संघाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतंय संघाना दिवाना.
प्रेक्षकाने खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 19 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. 12 बॉलमध्ये आता 32 धावांची गरज आहे. नवीन खेळाडू प्रशांत जमदारे त्याच्या बॅटमधून 2 धावा ते एकपटल्या गेल्या. धावफलक 19 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता दिनेश वाघ जो मैदानावरती खेळतोय त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. 12 बॉलमध्ये 32 चेस करायचे आहेत. याचा अनुषंगाने तो मैदानाच्या दाखल झालाय. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथमेश लाडचा पुन्हा एकदा वापर करण्यात आला. ज्या प्रथमेशनं मी म्हणेन महत्त्वाचं षटक फेकलं तिथे मात्र सलग 2 धक्के मैदानाच्या दिले आणि 1 धाव खर्च केली. तोच खेळाडू तुम्ही पाहू शकता गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश लाड सज्ज होत असताना. 12 मध्ये आता 32 बनवायचे आहेत. बादल सवारी लवकर बाद झाला. समीर भगत बाद झाला. गौरव मात्रे बाद झाला. त्यानंतर संघ जो अडचणीत सापडला आहे परंतु आता त्या संघाची पूर्णपणे धुरा तो म्हणजे दिनेश वाघच्या खांद्यावरती. 12 मध्ये 32 चेस करायचे आहेत. यशांच्या मागे मास्टरमाइंड खेळाडू तुम्ही पाहताय महेश राणे. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो चेंज करत असताना गोलंदाज प्रथमेश. नेक्स्ट मॅच गावदेवी पिंपळलीवाडी टीम आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं. टीम शिरगाव आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या समोरून मैदानाच्या पदे एंट्री करायची आहे. गोलंदाज तयार. प्रथमेश राऊंड द विकेट. पहिला बॉल. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. खरं तर मुळगाव आणि खरबई हे बॅटलला नेहमीच चांगलं रंगत आहे आणि दोन्ही संघाला एकामेकाचा खेळ इथे मात्र माहिती आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक बॉलवरती तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला परफेक्ट पाहायला मिळेल. गोलंदाज प्रथमेश. हाफ ट्रॅकर होता. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अडबा बॅटनं खेचायचं होतं. नाही जमलं. बॉल भरपूर वेगाने आला आणि बॅटची कडा घेऊन निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. सलग 2 बॉल निर्धाव आता फेकलेत गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 32 धावांची गरज आहे. सामना थोडासा जड होत चाललाय टीम खरवी संघासाठी परंतु प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये दिनेश वाघला. तिसरा बॉल तो देखील राहिलाय गोलंदाजाच्या नाबाबती. तुम्ही पाहताय पुन्हा पण भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच तर गोलंदाजी टप्पा पडला. बॉल मात्र निघून चालला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 3 बॉल आता निर्धाव फेकलेत दिनेश वाघच्या माध्यमातून. साधारण असं म्हटलं जातं 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या मध्ये केली ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही आहे. आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये मुळगाव टीम करत असताना ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश लाड करत असताना 9 बॉल 32 धावांची गरज. यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा पडतो अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे एकपटली गेली. टीमची टोटल धावफलकावरती तुम्ही पाहताय 5चा इशारा थोडासा लेट परंतु थेट आमच्यापर्यंत पोहोचला आणि एका धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. आत्तापर्यंत धावफलकावरती 20 धाबा. अजून या मॅचमध्ये 31 धाबाची गरज आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक. प्रथमेश लाड सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. या वेळेला देखील पुन्हा एकदा इथे मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. पुल करण्याचा प्रयत्न फसला. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. पुन्हा एकदा निर्धाव बॉल फेकत असताना गोलंदाज प्रथमेश. या वेळेला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय 2-2 खेळाडू पोहोचले जरूर आणि इथे तुम्ही पाहताय दिनेश पुन्हा एकदा मैदान सोडतोय. अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम खरबईला फलंदाज बाद. आपण रेडी राहायचं. टीम साजर काझी 11 शिरगाव आपण देखील रेडी राहायचा. ओमकार शेंडे येतात नवीन बॅटर बदलाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता.
शिरगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी शिरगावचे अध्यक्ष बळी पवार जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जुने जाणते खेळाडू आहेत. ओंकार शेंडे आता दाखल झालाय, नवीन खेळाडू तुम्ही पाहताय नेट नंबर 6 वरती. सामना थोडासा जड व जरूर चालाय. 7 बॉलचा खेळ शिल्लक, 31 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. गोलंदाज प्रथमेश लाड पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा 5 बॉलमध्ये 1 धाव त्याने खर्च केली. पाहायचं शेवटच्या बॉलवरती आता किती धाबा जमा करतोय महेंद्रच्या मध्ये ओंकार. शेवटचा बॉल ऑन साईड आहे, ते मात्र ड्राईव्ह केलाय. बॉल चाला डीपमध्ये, मिड विकेटला एक सिंगल, तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय, नकार दिलाय. एक चिक्की सिंगल. पुन्हा एकदा इथे मात्र 2 धाबा खर्च केल्या प्रथमेश लाडनं, ज्याने विकेट संपादित केल्या या षटकामध्ये आतापर्यंत 1. आणि तुम्ही पाहताय पुन्हा एकदा लाजवाब कामगिरी तुम्हाला बारमेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 30 धाबाची गरज या मॅचमध्ये. दोन्ही तोलप्यांच्या चेहऱ्यावरती आता खुशी आहे टीम मुळगावच्या, कारण त्यांना माहिती आहे आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जरूर, परंतु 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यस, प्रथमेश लाडची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. राऊंड द विकेट येतो आला. तदनंतर गौरव चाऊन साईडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. पहिला धक्का त्यावेळेस टीम खरबई संघाला. तदनंतर समीर भगत दाखल झाला, त्याचा देखील मोठा फटका. खरं तर 20 शेपमध्ये लॉंग ऑफला खेचण्याचा प्रयत्न फसला. लॉंग ऑफला खेळाडू तिथे उपस्थित होता, झेल स्वीकारला आणि चांगली गोलंदाजी त्याची होत असताना पुन्हा एकदा दिनेशला आपण पाहिलं. दिनेशचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा फसला. तदनंतर सफल झाला. डबा बाट खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, बॉल एस्टनच्या मागे. पुन्हा एकदा यस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील संपर्क नव्हता. आणि खरं तर भरपूर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली. 2 षटक फेकले, तिथे 3 धाबा खर्च केले आणि महत्त्वाचे 2 फलंदाज बाद केले यावेळेस प्रथमेश लाडच्या माध्यमातून. tenniscricket.in यासाठी तर ओळखली जाते गौरवजी सावंत सर. तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना प्रत्येक बॉलची माहिती तुमच्यापर्यंत स्क्रीनवरती दाखवली जाते. हेच तर वैशिष्ट्य tenniscricket.inचं. सागर दळवीच्या नेतृत्वाखाली टीम जय मल्हार मुळगाव खेळत असताना षटक क्रमांक 5 गोलंदाज कुमार कदम येतात गोलंदाजी मार्कवरती. समोर बॅटर ओंकार शेंडे. राईट मोर द विकेट. पहिला बॉल अडबा बाटने खेळला, मिड विकेटला खेळाडू त्याच्या अवाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार षटकार. कुमार कदमचे केले भव्य स्वागत. 6 धाबा. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय सुशांत साबला. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती धमाका. ओंकार शेंडेच्या बॅटमधून 5 षटकार या मॅचमध्ये मारावा लागतील या 6 चेंडूमध्ये. त्यात अनुषंगाने बॅटिंग करत असताना पहिला बॉल सीमा पार. 6 धाबा ते वसूल केल्या. हा ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, टप्पा पडला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतो, एक चिक्की सिंगल, दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 29 धाबा इथे मात्र बंद गेला. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 22 धाबाची गरज. 3 षटकार 1 चौकार जर मारला तर सामना जिंकू शकतो टीम गावदेवी खरबई. असा जर सामना आपण पाहिला होता टीम वडबली संघ ज्यावेळेस मैदानावरती खेळत होता त्यांच्या अगेन्स्ट कुळगाव संघ, त्यावेळेस सामना जिंकला होता. टीम वडबलीनं पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला, मिड विकेटला खेळाडू फक्त पाहत राहिला त्याच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओंकार शेंडेच्या बॅटमधून हा दुसरा ब्लास्ट, दुसरा धमाका. चेंडू सीमा पार, षटकार. न संग येती चषकान खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. थँक्यू सो मच. का बॅटिंग करतोय ओंकार शेंडेला तुम्ही पाहताय आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार सांगतात. का सोचत आहे नाही लवटेंगे. आणि 2 षटकार आता या बॅचमध्ये तुम्ही पाहू शकता. जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. धावफलक पुढे सरकेल. 14 धाबा आतापर्यंत 3 बॉलवरती जमा केल्या. अजून या मॅचमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धाबाची गरज आहे. कुमार कदमला तुम्ही पाहता त्याच्या अगेन्स्ट 10 कदम आता दाखवत असताना ओंकार शेंडे. गुरदास कुमार राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका स्कोअर लेगला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. 6 धाबा. साथीने धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धाबांची गरज.
2 चेंडूमध्ये 10 धाबाची गरज असताना सामना तुम्ही पाहताय. सामना होता कुठे आहे, सामना आला कुठे आहे. ज्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 30 धाबाची गरज असताना 4 बॉलवरती आपण पाहतो 20 धाबा ते मात्र जमा केल्यात. बॅटिंग करत असताना ओमकार शेटेच्या बॅटमधून ओमकार शेंडेला तुम्ही पाहता यावेळेस मात्र चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धाबांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉलमध्ये 10 धाबा आता जमा करायचे आहेत. खरं तर धाबे दणाणले असतील आता मुळगाव टीमचे, कारण तुम्ही पाहता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना. म्हणून तर म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हसता है वही तो एक दिन इतिहास रचता है. प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये ओमकारला. 2 बॉलमध्ये 10 धाबाची गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कुमार कदम एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु आज संघ थोडासा अडचणीत सापडला आहे, कारण 4 बॉलमध्ये त्याने 20 धाबा जमा केल्यात. परंतु मैदानावरती ओमकार शेंडे त्याचा बल्ला बोलतो आहे. 2 बॉलमध्ये 10 धाबाची गरज आहे. हा बॉल मात्र भरपूर महत्त्वाचा असेल. इथे एखादा चौकार किंवा एखादा षटकार मारावा लागेल ओमकारला. या वेळेला लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. यावेळेस तुम्ही पाहताय खरं तर दबाव आहे, परंतु त्या दबावाला जुगारून गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. जिंदगी के रास्ते कभी ऐसा नहीं होता बिना संघर्ष किए, यहाँ पर कोई महान नहीं होता है. जब तक दपड़े चिन्हे अधूरे के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये, कारण 2 बॉल 9 धाबाची गरज. ऑन साईडला खेळलाय फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू सागर दळवी होते, जेल त्याने स्वीकारलाय आणि आता थेट मैदानाच्या बाहेर जावा लागेल ओमकार शेंडेला. परंतु जर खेळ आवडला असेल ना ओमकारचा तर टाळा व्हायला हरकत नाही आहे, कारण डीप मध्ये आपण पाहिलं सागर पोहोचला, त्याने जेल स्वीकारला. परंतु जर बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला असता तर एका चेंडूमध्ये 3 धाबाची गरज असते, परंतु असं नाही आहे. कमबॅक इथे केले गोलंदाज कुमारनं. एक चांगला जेल सागरनं तिथे टिपला आणि त्यानंतर आता मैदान सोडतोय फलंदाज ओमकार मैदानाच्या बाहेर. तर टाळा व्हायला हरकत नाहीये. काय खेळ दाखवलाय ओमकार शेंडेला तुम्ही पाहताय, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले जबड 2 षटकार, 3 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिला. 3 षटकार 1 डबल आपण पाहिलं, त्याच्या बॅटमधून 1 सिंगल आपण पाहिल्या आणि का बॅटिंग केली. 5व्या बॉलवरती खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. ओमकार मैदानाच्या बाहेर, निखिल शेंडे मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 9 धाबाची गरज. यावेळेस मात्र गोपनीसारखी बॅट फिरवली होती. निखिल शिंदेला तुम्ही पाहता एक स्टायलस खेळाडू आहे आणि ते मात्र मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न फसतोय, परंतु एक मोठा विजय संपादित करत असताना टीम जय मल्हार मुळगाव विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. परंतु टीम गावदेवी खरबईनं देखील सांगितलंय हरला तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ